श्री गुरुचरित्र कथामृतसार अध्याय 35 कच देवयानी कथा सोमवार व्रत सीमंतिनी आख्यान। श्री गुरुचरित्र कथामृतसार अध्याय 35 वाचण्याची फलश्रुती। हरवलेले व नष्ट झालेले पुन्हा प्राप्त होते, तुटलेले संबंध जुळतात। ओम श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताये नमः। नामधारक सिद्धमुनींच्या पाया पडून म्हणाला, स्वामी, श्री गुरूंनी त्या ब्राह्मण पती पत्नीला रुद्राध्यायाचे महात्म्य सविस्तर सांगितले। मग पुढे काय झाले ते मला सविस्तर सांगा। श्री गुरुचरित्र ऐकण्यास माझे मन आतुर झाले आहे। नामधारकाने अशी विनंती केली असता सिद्धयोगी म्हणाले, नामधारका, त्यानंतर एक अपूर्व घटना घडली। ज्या स्त्रीचा मृत पती श्री गुरूंच्या कृपेने जिवंत झाला, ती पतिव्रता हात जोडून श्री गुरूंना म्हणाली, स्वामी, आता आमची गती काय? आमचा उद्धार कसा काय होईल? आम्हाला काहीतरी उपदेश करा। मला एखादा मंत्र द्या, त्यामुळे तुमच्या चरणांचे स्मरण निरंतर राहील। त्यावर श्री गुरु म्हणाले, स्त्रियांना मंत्र देण्याची गरज नाही। त्यांनी आपल्या पतीची मनोभावे सेवा करावी, हेच त्यांचे कर्तव्य आणि हीच त्यांची परमेश्वर उपासना। स्त्रियांना कधीही मंत्र देऊ नये। त्यांना मंत्रोपदेश दिला तर मोठी संकटे येतात। पूर्वी दैत्यगुरु शुक्राचार्यांना याचा अनुभव आला होता। त्यावर ती स्त्री हात जोडून म्हणाली, स्त्रियांना मंत्राचा अधिकार नाही असे का म्हणता? ते का? शुक्राचार्यांना कोणता अनुभव आला ते मला सविस्तर सांगा। त्या स्त्रीने अशी विनंती केली असता श्री गुरु म्हणाले, त्याविषयीची एक कथाच मी सांगतो, ती ऐक। पूर्वी देव दैत्यांची सतत युद्धे होत असत। दैत्य सैन्य युद्धात पडले की दैत्यांचे गुरु शुक्राचार्य संजीवनी मंत्रांनी त्यांना पुन्हा जिवंत करीत असत। मग पुन्हा युद्ध सुरू होत असे। देवांचा सेनापती इंद्र आपल्या वज्र प्रहाराने दैत्य सेनेला ठार मारत असे। शुक्राचार्य लगेच संजीवनी मंत्राने दैत्यांना जिवंत करीत असे। मग दैत्य देवसेनेवर हल्ला करीत असत। असे सतत घडत होते। दैत्यांचा पराभव करणे देवांना कठीण होऊन बसले होते। मग इंद्राने कैलास लोकांत जाऊन शुक्राचार्याविषयी तक्रार केली। त्यावर तू ताबडतोब जा व त्या शुक्राचार्याला पकडून येथे आण। शंकरांनी अशी आज्ञा करताच नंदी धावतच शुक्राचार्यांकडे गेला। त्यावेळी शुक्राचार्य ध्यान करीत बसले होते। नंदीने त्यांना आपल्या तोंडात धरले व श्री शंकरांकडे आणले। शंकरांनी तात्काळ शुक्राचार्यांना उचलले व आपल्या तोंडात टाकून गिळले। हे समजताच भयभीत झालेले दैत्य आकांत करू लागले। कित्येक दिवसांनी शुक्राचार्य मूत्रातून बाहेर पडले व निघून गेले। श्री शंकराच्या ते लक्षातच आले नाही। पूर्वी त्यांचे नाव शुक्र होते। शंकराच्या पोटात त्यांचा उद्भव झाला, म्हणून त्यांना भार्गव असे नाव पडले। शुक्राचार्य दैत्यांकडे गेले व मंत्राचा प्रयोग करू लागले। इंद्रापुढे मोठाच प्रश्न उभा राहिला। आता यावर काय उपाय करायचा असा विचार करीत तो देवगुरु बृहस्पती यांना भेटला। तो बृहस्पतींना म्हणाला, गुरुवर्य, शुक्राचार्य संजीवनी मंत्राने दैत्यांना पुन्हा पुन्हा जिवंत करतो। त्यामुळे आम्हाला दैत्यांचा नाश करता येत नाही। त्या शुक्राचार्यासारखे मंत्र सामर्थ्य आपल्याकडे नाही। देवांची शक्ती गेली तर ती पुन्हा प्राप्त होत नाही। असेच सतत चालू राहिले तर देवांचा संपूर्ण नाश होईल व अवघ्या त्रैलोक्यावर दैत्यांचे राज्य येईल। तुम्ही सर्व देवांना पूज्य वंदनीय आहात। तुम्ही जर आमच्यावर कृपा केली तर शुक्राचे तुमच्यापुढे काहीही चालणार नाही। तो तुमची बरोबरी करू शकणार नाही। इंद्राने अशी प्रार्थना केली असता
देवगुरु बृहस्पती इंद्राला म्हणाले, देवेंद्रा, यावर एकच उपाय आहे. शुक्राचा तो संजीवनी मंत्र षटकर्णी केला असता शुक्राचे काही एक सामर्थ्य राहणार नाही. आता आपल्यापैकी एखाद्यास विद्यार्थी म्हणून ब्राह्मण रूपात शुक्राकडे पाठवावे. तो आत्मसंरक्षणासाठी संजीवनी मंत्र शिकेल. त्यावर इंद्र म्हणाला, तुमचा पुत्र कच आहे, त्यालाच विद्याभ्यासाच्या निमित्ताने शुक्राकडे पाठवावे. तो शुक्राचार्यांची मनोभावे सेवा करील व मोठ्या युक्तीने त्यांच्याकडून संजीवनी मंत्र मिळविल. असे झाले तर फारच छान होईल. इंद्राची ही योजना बृहस्पतींना एकदम पसंत पडली. त्यांनी कचाला बोलवून सांगितले, तू विद्यार्थी म्हणून शुक्राचार्याकडे जा. त्यांच्यापुढे देवांची खूप निंदा कर. मी देवांना कंटाळून आपणास शरण आलो आहे. माझा विद्यार्थी म्हणून स्वीकार करा. असे बोलून त्यांची मनोभावे सेवा कर. त्यांना प्रसन्न करून घे व त्यांच्याकडून संजीवनी मंत्र मिळवून लगेच परत ये. कचाने ते मान्य केले. मग तो बृहस्पतींना व इंद्रादी देवांना वंदन करून शुक्राचार्यांकडे गेला व हात जोडून नम्रपणे त्यांच्यापुढे उभा राहिला. शुक्राचार्यांनी त्याची नीट विचारपूस केली असता तो म्हणाला, मी ब्राह्मण पुत्र आहे. मी आपली कीर्ती ऐकून विद्याध्ययनासाठी आपणास शरण आलो आहे. माझा कृपया स्वीकार करावा. मी आपली मनोभावे सेवा करीन. माझा विद्यार्थी म्हणून स्वीकार करावा. त्यावेळी शुक्राचार्यांची एकुलती एक लाडकी कन्या देवयानी तेथेच होती. ती आपल्या वडिलांना म्हणाली, बाबा, हा ब्राह्मण कुमार चांगला विद्यार्थी दिसतो आहे. याचा तुम्ही विद्यार्थी म्हणून स्वीकार करावा व त्याला विद्या शिकवावी. देवयानी कचाकडे निरखून पाहत होती. तरुण, अत्यंत रूपवान असलेला कच दुसराच मदन आहे असे देवयानीला वाटले. हाच आपला पती व्हावा असे तिला मनोमन वाटत होते. शुक्राचार्यांनी कचाला विद्यार्थी म्हणून स्वीकारले. कच शुक्राचार्यांच्या आश्रमात राहून विद्याध्ययन करू लागला. दैत्यांना मात्र हा कच देवांच्याकडून संजीवनी विद्या मिळवण्यासाठीच आला आहे. आता याला जर संजीवनी विद्या मिळाली तर आपल्यावर मोठे संकट येईल असेच वाटत होते. त्यामुळे सगळे दैत्य मोठ्या काळजीत पडले. काहीही करून संधी मिळताच याला ठार माराव्याचे असे त्यांनी ठरविले. लवकरच तशी संधी त्यांना मिळाली. एके दिवशी कच काही दैत्यांच्या बरोबर समिधा आणण्यासाठी वनात गेला. तेथे दैत्यांनी त्याला ठार मारले व स्वतःच समिधा घेऊन परत आले. इकडे कच कुठे दिसेना म्हणून देवयानी अस्वस्थ बेचैन झाली. कच परत आल्याशिवाय मी अन्न पाणी घेणार नाही असे ती शुक्राचार्यांना म्हणाली. कचाला दैत्यांनी ठार मारले आहे हे शुक्राचार्यांनी अंतर्ज्ञानाने ओळखले. त्यांनी देवयानीच्या हट्टास्तव संजीवनी मंत्राचा जप करून त्याला जिवंत केले. मग कच आश्रमात परत आला. असेच काही दिवस गेले. एके दिवशी कच वनात गेला असता पुन्हा एकदा टपून बसलेल्या दैत्यांनी त्याला ठार मारले. त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे केले व ते 10ही दिशांनी फेकून दिले. संध्याकाळ झाली. सूर्यास्त झाला. कच कुठे दिसत नव्हता. त्यामुळे शोकाकुल झालेली देवयानी पित्याला म्हणाली, हे तात, कच माझा प्राणसखा आहे. काहीही करून त्याला परत आणा, नाहीतर मी विष प्राशन करून प्राणत्याग करीन. आपल्या कन्येच्या हट्टास्तव शुक्राचार्यांनी पुन्हा संजीवनी मंत्राचा जप करून कचाला जिवंत केले. कच घरी परत आला. त्याला पाहताच देवयानीला आनंद झाला. असेच आणखी काही दिवस गेले. दैत्य मोठ्या काळजीत पडले. काही केल्या हा कच मरत नाही. याला ठार मारले असता आपले गुरु स्वकन्येवरील प्रेमामुळे याला पुन्हा पुन्हा जिवंत करतात.
असा विचार करून मग दैत्याने एक भयंकर कृत्य केले. त्यांनी कचाला बाहेर नेऊन ठार मारले. शुक्राचार्यांना मद्यपानाची सवय होती, म्हणून दैत्यांनी कचाच्या हाडांचे चूर्ण करून ते जाळून त्याचे भस्म तयार केले व ते मद्यात चांगले मिसळून ते शुक्राचार्यांना प्यायला दिले. आता काही झाले तरी कच जिवंत होणार नाही या विचाराने सगळे दैत्य आनंदित झाले. कच दिसेना म्हणून देवयानी रडू लागली. त्याला परत आणा असा पित्याला आग्रह करू लागली. शुक्राचार्यांनी अंतर्ज्ञानाने ओळखले, दैत्यांच्याच कारस्थानामुळे कच आता आपल्या पोटात आहे. आता त्याला संजीवनी मंत्राने त्याला जिवंत करणे शक्य नाही, कारण संजीवनी मंत्राने त्याला जिवंत केले तर तो आपले पोट फाडून येणार, म्हणजे आपणास मृत्यू येणार. त्यांनी देवयानीला परिस्थितीची जाणीव करून दिली व कच आता जिवंत होणार नाही असे सांगितले. त्यावर देवयानी म्हणाली, तुम्ही मरण पावलेल्या सर्वांना पुन्हा जिवंत करता, मग तुम्हाला स्वतःच्या मृत्यूची भीती का वाटते? त्यावर तिला समजावीत शुक्राचार्य म्हणाले, हे बाळा, संजीवनी मंत्र फक्त मलाच येतो. तो मी इतरांना सांगितला तर त्याचा प्रभाव नाहीसा होईल. अशा परिस्थितीत मी काय करणार? थोडा विचार करून देवयानी म्हणाली, तो मंत्र मला द्या. कचाला जिवंत करताना जर तुम्हाला मृत्यू आला तर मी त्या मंत्राने तुम्हाला जिवंत करीन. शुक्राचार्य म्हणाले, स्त्रियांना मंत्र देऊ नये अशी शास्त्राची आज्ञा आहे. पतिसेवा हा स्त्रियांसाठी मंत्र आहे. त्यांनी मंत्रजप करू नये. त्यांनी मंत्रजप केला तर मोठा अनर्थ घडतो. त्या मंत्राचे सामर्थ्य कमी होते, म्हणून मी तुला संजीवनी मंत्र देऊ शकत नाही. हे ऐकताच देवयानीला राग आला. ती म्हणाली, असे असेल तर तुमचा मंत्र तुमच्याशी घेऊन बसा. मी कचाशिवाय एक क्षणभरही जिवंत राहू शकणार नाही. आता मी प्राणत्याग करते. अतिक्रोधाने असे बोलून ती एकाएकी बेशुद्ध पडली. शुक्राचार्यांची देवयानीवर अतिमाया होती. ते द्रवले. त्यांनी तिला सावध केले, समजाविले व तिला संजीवनी मंत्र सांगितला. शुक्राचार्य देवयानीला मंत्र सांगत असताना त्यांच्या पोटात असलेल्या कचाने ते लक्षपूर्वक ऐकले आणि पूर्ण लक्षात ठेवला. त्या मंत्राच्या सामर्थ्याने तो शुक्राचार्यांचे पोट फाडून बाहेर आला. देवयानीने मंत्र जपून शुक्राचार्यांना जिवंत केले. कचाने तो मंत्र 3 वेळा म्हणून लक्षात ठेवला. ज्या कार्यासाठी तो आला होता ते त्याचे कार्य झाले होते. मग तो शुक्राचार्यांच्या पाया पडून म्हणाला, गुरुदेव, तुमच्या कृपेने मला सर्व विद्या प्राप्त झाल्या, पण येथील दैत्य माझा द्वेष करतात व मला ठार मारतात, म्हणून मी येथे राहणे योग्य नाही. मी आता परत जातो. शुक्राचार्यांनीही मोठ्या आनंदाने त्याला निरोप दिला. कच जाऊ लागला तेव्हा देवयानी त्याचा हात पकडून म्हणाली, माझे तुझ्यावर प्रेम आहे. माझा पत्नी म्हणून तू स्वीकार कर. कच म्हणाला, देवयानी, तू गुरुकन्या आहेस, म्हणजे तू माझी बहीण ठरतेस. शिवाय तू संजीवनी मंत्र पित्याकडून घेऊन मला पुनर्जन्म दिला आहेस, म्हणजे एकार्थाने तू माझी माता ठरतेस. म्हणून तू हा अयोग्य विचार मनात काढून टाक. मी तुझ्याशी विवाह करू शकणार नाही. माझा हात सोड, मला जाऊ दे. कचाचे हे शब्द ऐकताच देवयानी अतिशय संतापली. तिचा मोठाच अपेक्षा भंग झाला होता. त्या रागाच्या भरात तिने कचाला शाप दिला, तुला मिळालेली संजीवनी विद्या ती तात्काळ विसरशील. तू माझी घोर निराशा केलीस. तुला मिळालेली विद्या व्यर्थ जाईल. त्यावर कच म्हणाला, तू मला व्यर्थ शाप दिलास. मीही तुला सांगतो, कोणीही ब्राह्मण तुला वरणार नाही. तुझा विवाह ब्राह्मणेतर पुरुषाशी होईल. तुझ्या पित्याने तुला संजीवनी मंत्र दिला खरा,
पण तो षटकर्णी झाल्यामुळे यापुढे तो निष्फळ ठरेल असा देवयानीला प्रतिशाप देऊन कच स्वर्गलोकास गेला. इंद्रासह सर्व देवांना मोठा आनंद झाला. ही कथा सांगून श्री गुरु त्या स्त्रीला म्हणाले, पतिसेवा हा स्त्रियांसाठी महामंत्र आहे. स्त्रियांना मंत्र देऊ नये. त्यांनी व्रतोपासना करावी, तसेच त्यांनी पतिसेवा करावी. त्यावर ती स्त्री म्हणाली, स्वामी, तुमचे वचन प्रमाण. तुम्ही सांगाल तसे आम्ही करू. जो गुरुच्या आज्ञेनुसार वागत नाही तो नरकात जातो. आता मी कोणते व्रत करू ते मला सांगा. अशी तिने विनंती केली असता भक्तवत्सल श्री गुरूंनी तिला एक व्रत सांगितला. श्री गुरु म्हणाले, तुला जे व्रत मी सांगणार आहे ते व्रत पूर्वी सूतांनी ऋषींना सांगितले होते. ते व्रत म्हणजे सोमवार व्रत. हे शिव उपासनेचे व्रत स्त्री, पुरुष, तरुण, तरुणी सर्वांनी करावे. भगवान श्री शंकराच्या आराधनेने हे सोमवार व्रत केले असता आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. वेदोक्त किंवा पुराणोक्त मंत्रांनी भगवान श्री शंकरांची यथासांग पूजा करावी. नक्त भोजन उपवास करावा. विधवा स्त्रीनेही हे व्रत करावे. याविषयी स्कंद पुराणातील एक कथा सांगतो. ही कथा श्रवण केली असता असाध्य ते साध्य होते. सिद्धयोगी नामधारकांना म्हणाले, नामधारका, श्री गुरूंनी त्या ब्राह्मण पती पत्नीला एक प्राचीन कथा सांगितली. तीच सीमंतिनीची कथा मी तुला सांगतो. ती लक्षपूर्वक ऐक. एकदा नैमिषारण्यात सर्व ऋषींनी पुराणकार सुतांना विचारले, सर्व व्रतामध्ये उत्तम व्रत कोणते? तेव्हा सूत म्हणाले, भगवान सदाशिवाचे सोमवार व्रत हे श्रेष्ठ व्रत आहे. भगवान शिवाची भक्ती स्वर्ग व मोक्ष देणारी आहे. जर प्रदोषादी गुणांनी युक्त अशा सोमवारी शिवपूजन केले तर त्याचे महात्म्य अधिक आहे. जे केवळ सोमवारी शिवपूजा करतात त्यांना इह परलोकी दुर्लभ असे काहीच नाही. सोमवारी उपासपूर्वक पवित्र अंतःकरणाने भगवान सदाशिवाची पूजा करावी. ब्रह्मचारी, गृहस्थ, कन्या अथवा विधवा अशा कोणीही भगवान शिवाची पूजा केल्यास त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. याविषयी एक कथा सांगतो. ती श्रवण केली असता मोक्ष प्राप्ती होते. श्रवणार्थींच्या मनात शिवभक्तीची इच्छा निर्माण होते. ही कथा स्कंद पुराणात आली आहे. ती अशी, पूर्वी आर्यावर्तात चित्रवर्मा नावाचा एक थोर, गुणवान, धर्मशील राजा होता. तो महापराक्रमी व न्यायप्रिय होता. तो भगवान विष्णूंचा व भगवान शंकरांचा परमभक्त होता. त्याला एक अत्यंत सुंदर मुलगी होती. ती मुलगी जन्मात येताच एका विद्वान ज्योतिषाने तिचे भविष्य वर्तविले. तो ज्योतिषी म्हणाला, राजा, आपली कन्या सीमंतिनी नावाने प्रसिद्ध होईल. ही पार्वतीप्रमाणे मंगल, दमयंतीप्रमाणे सुंदर, सरस्वतीप्रमाणे सर्व काळ निपुण व लक्ष्मीप्रमाणे अत्यंत सद्गुणी होईल. ही आपल्या पतीसह 10,000 वर्षे सुख भोगेल. हिला 8 पुत्र होतील. पण याच वेळी दुसऱ्या एका ज्योतिषाने भविष्य सांगितले. हिला 14व्या वर्षी वैधव्य येईल. हे अशुभ भविष्य ऐकून राजाला अत्यंत दुःख झाले. सीमंतिनी हळूहळू मोठी होऊ लागली. तिला आपल्या मैत्रिणीकडून आपल्या भावी वैधव्याची वार्ता समजली. तेव्हा दुःखी झालेल्या तिने याज्ञवल्क ऋषींची पत्नी मैत्रेयी हिला विचारले, अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी कोणते बरे व्रत करावे? तेव्हा मैत्रेयी म्हणाली, तू शिव पार्वतीला शरण जा. जेणेकरून कितीही संकट आले तरी त्यातून तू मुक्त होशील. अगदी महाभयंकर संकट आले तरी शिवपूजा सोडू नकोस. त्याच्या प्रभावाने तू संकट मुक्त होशील. तू सोमवार व्रत सुरू कर.
त्या दिवशी उपवासपूर्वक शिवपूजन करावे, गौरीहराची शांत चित्ताने पूजा करावी, अभिषेक करावा. असे केल्याने सौभाग्य अखंड राहते. सदाशिवाला नमस्कार केला तर चारही पुरुषार्थ सिद्धीला जातात. शिवनामाचा जप केला असता सर्व ऐश्वर्याची प्राप्ती होते. तू हे व्रत कर, तुझे कल्याण होईल. सीमंतिनीने मैत्रेयीच्या उपदेशानुसार सोमवारचे व्रत सुरू केले. काही दिवसांनी निषद देशाचा राजा इंद्रसेन चंद्रांगद नावाच्या पुत्राशी सीमंतींचा मोठ्या थाटात विवाह झाला. विवाहानंतर काही दिवस चंद्रांगद सीमंतिनीच्या माहेरीच राहिला. एके दिवशी जलक्रीडा करण्यासाठी तो यमुनेवर गेला, परंतु अकस्मात नाव उलटून चंद्रांगद नदीत बुडाला. या दुर्घटनेमुळे सर्व लोक दुःख सागरात बुडाले. चित्रवर्मा तर दुःखाने विडात झाला. सीमंतिनीवर तर तो वज्रघातच होता. पती निधनामुळे दुःखाकुल झालेल्या सीमंतिनीने अग्निप्रवेश करण्याचा निश्चय केला, परंतु वडिलांनी तिची समजूत घालून अग्निप्रवेश करण्यापासून परावृत्त केले. सीमंतिनी आता वैधव्य जीवन जगू लागली. मैत्रेयीने सांगितलेले सोमवार व्रत तिने अत्यंत श्रद्धेने निष्ठेने वैधव्यावस्थेतही सुरू ठेवले. अशा प्रकारे केवळ 14व्या वर्षी दारुण दुःख प्राप्त झालेली सीमंतिनी भगवान सदाशिवाचे सतत स्मरण करू लागली. इकडे पुत्र शोकाने विड्या झालेल्या इंद्रसेनाचे राज्य त्याच्या शत्रूने बळकाविले व इंद्रसेनाला पत्नीसह कारागृहात कोंडले. इकडे चंद्रांगद यमुनेच्या दोहात बुडाला. तो खाली खाली गेला. तेथे त्याला नागकन्या जलक्रीडा करीत असलेल्या दिसल्या. चंद्रांगदाला पाहून आश्चर्यचकित झालेल्या नागकन्यांनी त्याला पाताळ लोकात तक्षक नागाकडे नेले. तक्षकाने त्याची मोठ्या प्रेमाने विचारपूस केली तेव्हा चंद्रांगद म्हणाला, पृथ्वीवर निषद नावाचा प्रसिद्ध देश आहे. त्या देशात पुण्यश्लोक नलराजा होऊन गेला. त्याचा पुत्र इंद्रसेन. त्या इंद्रसेनाचा मी पुत्र आहे. माझे नाव चंद्रांगद. मी माझ्या विवाहानंतर पत्नीच्या माहेरी काही दिवस राहिलो होतो. एक दिवशी यमुनेत मी जलक्रीडा करीत असता पाण्यात बुडालो. नाग स्त्रियांनी मला येथे आणले आहे. आपण अत्यंत प्रेमाने माझी विचारपूस केल्यामुळे मी धन्य झालो आहे. त्यावर तक्षक म्हणाला, राजपुत्रा, तू घाबरू नकोस, धीर धर. मला सांग, तू कोणत्या देवाची आराधना करतोस? चंद्रांगद म्हणाला, विश्वात्मा उमापती भगवान श्री शिवांची मी सदैव पूजा करतो. चंद्रांगदाचे हे शब्द ऐकताच तक्षक आनंदित झाला. तो म्हणाला, राजपुत्रा, तुझे कल्याण असो. मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तू इतक्या लहानपणी शिवतत्व जाणतोस, यामुळे मला फार आनंद झाला आहे. आता तू येथेच राहा. येथे मृत्यूची भीती नाही, रोग नाही, कसलीही पीडा नाही. येथे तू सुखाने राहा व सर्व सुखांचा उपभोग घे. चंद्रांगद हात जोडून म्हणाला, नागराज, माझा विवाह झालेला आहे. माझ्या आई वडिलांचा मी एकुलता एक पुत्र आहे. माझ्या मृत्यूमुळे ते शोकाकुल झाले असतील. त्यामुळे मी येथे सुखोपभोगात राहणे योग्य नाही. मला सत्वर मनुष्य लोकात पोचवावे अशी मी आपणास प्रार्थना करतो. त्याची प्रार्थना ऐकून प्रसन्न झालेला नागराज म्हणाला, राजपुत्रा, तू जेव्हा माझे स्मरण करशील तेव्हा मी तुझ्यापुढे प्रकट होईन. असे सांगून त्याने चंद्रांगदाला एक दिव्य घोडा दिला. त्याशिवाय अनेक रत्नालंकार व दिव्य वस्त्रे भेट म्हणून दिले. चंद्रांगद त्या घोड्यावर स्वार होऊन यमुनेच्या बाहेर आला. त्याच्याबरोबर 2 नागकुमारही होते. चंद्रांगद यमुनेच्या काठावर आला. त्यावेळी सीमंतिनी आपल्या मैत्रिणीसह तेथे आली होती. चंद्रांगदाला पाहून ती गोंधळलीच. ती विचार करू लागली, हा कोण बरे असावा? इच्छारूपी राक्षस तर नसेल? तिला तो आपल्या पतीसारखा वाटला. पण छे, माझे पती तर पाण्यात बुडून पुष्कळ दिवस झाले.
ते कसे बरे येतील? पण राहून राहून त्याला पाहताना तिला संकोच न वाटता एक प्रकारची खात्री वाटू लागली. याच वेळी सीमंतिनीला पाहून चंद्रांगद विचार करू लागला, हिला मी पूर्वी कधीतरी पाहिले असावे. मग घोड्यावरून उतरून तो तिच्याजवळ जाऊन विचारपूस करू लागला. तेव्हा सीमंतिनीची सखी म्हणाली, हिचे नाव सीमंतिनी. ही निषधाधिपती इंद्रसेनाची सून, चंद्रांगदाची पत्नी व महाराज चित्रवर्माची मुलगी आहे. दुर्दैवाने हिचा पती या नदीत बुडाला. वैधव्य दुखाने ही फार खचली आहे. या गोष्टीला आता 3 वर्षे झाली. आज सोमवार आहे म्हणून ही येथे स्नान करण्यासाठी आली आहे. हिचे सासरे आपल्या पत्नीसह शत्रूच्या तुरुंगात पडले आहेत. असे असताना सुद्धा ही राजकन्या प्रत्येक सोमवारी भक्तिभावाने शिवपार्वतीची पूजा करते. मग सीमंतिनीने चंद्रांगदाला विचारले, आपण माझी माहिती विचारलीत, पण आपण कोण ते कळले नाही. आपण कोणी गंधर्व किंवा देव आहात की कोणी मायावी सिद्ध साधू किन्नर आहात? आपण मला आप्तजनासारखे वाटता. आपण कोण आहात? असे तिने विचारले व पतीच्या आठवणीने ती शोकाकुल झाली. चंद्रांगदालाही अतिशय दुःख झाले, पण आपल्या दुःखावर आवर घालून तो म्हणाला, मी तुझ्या पतीला पाहिले आहे. माझे नाव सिद्ध असे आहे. तुझ्या व्रताच्या प्रभावाने तुझा पती नक्की परत येईल. तो माझा मित्र आहे. 3 दिवसांनी तो तुला भेटेल. तू चिंता व दुःख करू नकोस. चंद्रांगदाच्या या बोलण्याने सीमंतिनी अधिकच शोक करू लागली. तिला मनोमन वाटत होते, हाच आपला पती असावा. पण तिने पुन्हा विचार केला, छे, हे शक्य नाही. पाण्यात बुडालेला आपला पती परत कसा येणार? खोटी आशा बाळगण्यात काहीच अर्थ नाही. पण मैत्रेयीने सांगितल्याप्रमाणे मी सोमवार व्रत तर करीतच आहे. भगवान शंकर प्रसन्न झाले तर काहीही अद्भुत होऊ शकते, असा ती विचार करीत होती. त्याच वेळी चंद्रांगद घोड्यावर बसून आपल्या राज्यात गेला. नदीत बुडालेला चंद्रांगद घोड्यावर बसून परत आला आहे व त्याला तक्षकाचे सामर्थ्य लाभले आहे हे समजतात भयभीत झालेल्या शत्रूने चंद्रांगदाला त्याचे राज्य सन्मानपूर्वक परत दिले. त्याच्या मात्या पित्यांची सुटका केली. आपला पुत्र परत आला आहे हे समजताच इंद्रसेनाच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. सर्व नागरिक, मंत्री, पुरोहित चंद्रांगदाला सामोरे गेले. इंद्रसेनाने चंद्रांगदाला पोटाशी धरले. चंद्रांगदाने मात्या पित्यांना व इतर सर्वांना वंदन केले. मग त्याने राज्यसभेत बसून आपली पहिल्यापासून सर्व हकीकत सविस्तर सांगितली. ती ऐकून इंद्रसेनाला अतिशय आनंद झाला. आपल्या सुनेने सौभाग्य प्राप्तीसाठी सोमवार व्रत करून भगवान शंकराची आराधना केली. त्याचेच हे फळ आहे. याबद्दल इंद्रसेनाची खात्री पटली. त्याने लगेच ही शुभ वार्ता आपल्या दूताकरवी चित्रवर्म्याला कळविली. ही अमृत वार्ता ऐकून राजा चित्रवर्माच्या आनंदास पारावर राहिला नाही. त्याने सीमंतिनीला वैधव्य चिन्हे टाकाव्यास लावली. मग त्याने आपल्या राज्यात मोठा आनंदोत्सव केला. प्रत्येक जण सीमंतिनीच्या सदाचाराची प्रशंसा करू लागला. मग चित्रवर्म्याने इंद्रसेनाकडे आपला दूत पाठवून त्याला पुत्रसह वराड घेऊन आपल्या नगरास येण्याची विनंती केली. इंद्रसेन आपल्या वऱ्हाडासह चित्रवर्म्याकडे गेला. मग सीमंतिनी व चंद्रांगद याचा पुन्हा विवाह झाला. चंद्रांगदाने तक्षकाकडून आणलेले मानव दुर्लभ अलंकार सीमंतिनीला दिले. कल्पवृक्षांच्या पुष्पमालांनी सीमंतिनी अधिकच सुंदर दिसू लागली. त्यावेळी तिच्या आनंदाला काही सीमाच राहिली नाही. मग शुभ मुहूर्तावर इंद्रसेन, चंद्रांगद व सीमंतिनी आपल्या नगरात परत आले. त्याने चंद्रांगदाला राजसिंहासनावर बसविले व राज्याभिषेक केला. पुढे चंद्रांगदाने सीमंतिनीसह 10,000 वर्षे सर्व सुखांचा उपभोग घेत राज्य केले.
त्यांना 8 पुत्र व 1 कन्या झाली. सीमंतीनेही भगवान महेश्वराची आराधना करीत आपल्या पतीसह सुखाने राहू लागले. तिने सोमवारच्या प्रभावाने आपले गेलेले सौभाग्य परत मिळवले. श्री गुरु ही कथा सांगून त्या पती पत्नीला म्हणाले, सोमवार व्रताचा प्रभाव हा असा अद्भुत आहे. तुम्ही हेच व्रत करा. श्री गुरूंची आज्ञा प्रमाण मानून त्या पती पत्नींनी सोमवार व्रत केले. पुढे त्यांना 5 पुत्र झाले. ती दोघे दरवर्षी संगमस्थानी श्री गुरूंच्या दर्शनासाठी येऊ लागली. सरस्वती गंगाधर म्हणतात, त्रयमूर्ती नरसिंह सरस्वती माझे वंश परंपरागत स्वामी आहेत. म्हणून लोक हो, तुम्ही सुद्धा निसंदेह श्री गुरु चरणांची सेवा करा. श्री गुरु आपल्या भक्तावर त्वरित प्रसन्न होतात. हे त्रिवार सत्य. साखरेच्या गुढीला दुसरी कोणती उपमा द्यायची? हातावरील कंकण पाहव्यास आरसा कशाला? लोक हो, तुम्ही श्री गुरूंची सेवा करा. तुमच्या सर्व मनोकामना त्वरित पूर्ण होतील. श्री गुरुचरित्र प्रत्यक्ष कामधेनूच आहे. त्याचे श्रवण पठण केले असता सर्व काही साध्य होते. अंतिम मोक्षही प्राप्त होतो. अशा रीतीने श्री गुरुचरित्रामृतातील कच देवयानी कथा सोमवार व्रत सीमंतिनी आख्यान नावाचा अध्याय 35वा समाप्त. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.